SSP ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कॅन्डलस्टिक म्हणजे काय हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तरी पण मी थोडक्यात पुन्हा सांगतो. तर कॅन्डलस्टिक हे शेअर मार्केटमध्ये स्टॉकच्या किमतीबद्दल माहिती देण्याचं काम करते. प्राइस वर किती चालले, खाली किती पडते, आणि कॅन्डलस्टिक चार्ट हा टेक्निकल अनालिसिससाठी महत्त्वाचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही टेक्निकल अनालिसिस करू शकत नाही. चार्टवर तुम्ही पाहू शकता कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन कशा पद्धतीत बनते. पाहू शकता हे जे ग्रीन कलरचं तुम्हाला जे दिसत आहे ह्याला आपण म्हणतो बॉडी. आता ही बॉडी आपल्याला काय दाखवते, प्राइस कुठे ओपन झाली आणि कुठे क्लोज झाली, फक्त एवढंच इन्फॉर्मेशन आपल्याला ही बॉडी सांगते. आणि त्याच्यानंतर ही वीक, त्याच्या दांड्या तुम्हाला दिसत आहेत वरती आणि खाली, याला म्हणतात वीक. तर वीक आपल्याला काय सांगते, समजा आता ही एक कॅन्डल 1 मिनिटाची आहे, तर आता ह्या 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये प्राइस किती वर गेली आणि किती खाली आली हे आपल्याला दाखवते. हे वीक आपल्याला सांगते. कॅन्डलस्टिकचा कलर हा आपल्याला मार्केटची दिशा दाखवण्याचे काम करते. तर हिरवा कलर म्हणजे प्राइस वाढते हे दाखवते, आणि लाल कलर प्राइस पडते हे दाखवते. म्हणजेच हिरवा कलर मार्केट बुलिश असल्याचा सिग्नल देते, आणि रेड कलर हा मार्केट बेरिश असल्याचा सिग्नल देते. तर तुम्हाला समजलं असेल कॅन्डलस्टिक म्हणजे काय. तर आता आपण पाहूया कॅन्डलस्टिकचे पॅटर्न. तर आजचा आपला पहिला पॅटर्न आहे हॅमर. तर हॅमर पॅटर्न हा एक लहान बॉडी आणि एक लांब विक खालच्या बाजूला बनलेली असते. इथे तुम्ही पाहू शकता ही एक बॉडी आणि ही लांब रेष दिसते, त्याला आपण विक म्हणतो. ही विक अशा प्रकारे हॅमर चार्टवरती बनतात. आणि हॅमर हा डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनतो, म्हणजे सपोर्टला बनतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. तिथून मार्केट वरच्या दिशेला जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्डलस्टिक पॅटर्न दोनच प्रकारचे असतात, एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे सपोर्टला बनतात आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे रेजिस्टन्सला बनतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. चला तर मग चार्टवरती दाखवतो हॅमर कशा पद्धतीने पाहायचं. तुम्ही इथे चार्टवरती पाहू शकता, इथून मार्केट पडलेलं आहे खाली, इथून मार्केट इथपर्यंत आलं, खाली पडलं, आणि इथं एक प्रिव्हियस स्विंग इथं पाहू शकता, प्रिव्हियस स्विंग मार्केटने बनवलेलं आहे, म्हणजे तिथे एक सपोर्ट आहे. तर आता ह्या सपोर्टला येऊन मार्केटने एक हॅमर कॅन्डल बनवली. आणि तुम्हाला झूम करून दाखवतो. पाहू शकता इथे अशा प्रकारे इथे हॅमर कॅन्डल तयार झाली, आणि इथून मार्केटने वरच्या दिशेला मूव्ह केली. बघा किती मार्केट वर गेलं इथून. अजून तुम्हाला पाठी जाऊन दाखवतो. जे हॅमर कॅन्डल ही डाऊन ट्रेंडच्या शेवटी तयार होते, म्हणजे सपोर्टला तयार होते. इथे पण पाहू शकता तुम्ही, इथे पण एक चांगल्या प्रकारची हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे. इथून एक चांगल्या प्रकारे डाऊनफॉल आला. डाऊनफॉल आल्यानंतर इथे एक हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन झालं, आणि इथून मार्केट वरती गेलं. अजून पाठी आपण शोधूया. इथे पण आपण हिला हॅमर कॅन्डलच कन्सिडर करू, कारण 50% पण वरती कॅन्डलनी क्लोज केलेला आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला पण हॅमर कॅन्डलच कन्सिडर करूया. तुम्ही इथं पाहू शकता, इथे पण इथून डाऊनफॉल आला चांगल्या प्रकारे, आणि त्याच्यानंतर हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आणि मार्केट वरती गेलं. इथे पण पाहू शकता तुम्ही,
इथे पण मार्केट एका रेंजमध्ये राहिलं. रेंजमध्ये राहिल्यानंतर थोडंसं खाली आलं. खाली येऊन इथे हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन केलं आणि मार्केटने वरच्या साईडला मूव्ह केलं. तर अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये हॅमर कॅन्डल शोधायचे चार्टवरती. पॅटर्न कोणतेही असून द्या, कॅन्डलस्टिक पॅटर्न, म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न मेन कुठे बनतात हे मेन इम्पॉर्टंट आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे सपोर्टला बनतात आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे रेजिस्टन्सला बनतात. म्हणून ते कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन कुठे बनतंय त्याच्यावरती लक्ष ठेवा. सपोर्टला बनतंय का रेजिस्टन्सला बनतंय. तर हा होता आपला आजचा कॅन्डलस्टिक पॅटर्नवरचा पहिला व्हिडिओ. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्टेड हॅमर बद्दल जाणून घेऊया. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.